समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावी एकांती. स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय उपनिषद आणि या उपनिषदाच्या अंतर्गत आपला कठोपनिषदाचा अभ्यास सुरू आहे. कठोपनिषदाच्या अंतर्गत आपल्या आता पहिल्या अध्यायामधली 3री वल्ली आणि त्याच्यामधला मंत्र चालू आहे 14वा. मंत्र सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या श्री गुरूंच्या समवेत शांती पाठाला प्रारंभ करूया. कारण 14वा मंत्र आम्हाला हेच सांगतो आहे की श्री गुरूंना शरण जा. त्यांच्या शरणागतीशिवाय काहीही शक्य नाही. आणि म्हणून त्यांच्या समवेतच जर ईश्वराला प्रार्थना आम्ही केली तर निश्चितपणे भगवंताजवळ फार मोठा आम्ही वशिला घेऊन चालले हो. का नाही तो आमच्यावर प्रसन्न होणार? निश्चितच प्रसन्न व्हायला पाहिजे. कारण आजचा मंत्रच असा आहे. ह्या मंत्रासाठी आम्हाला वशिला पण फार जोरदार लावावं लागणार आहे. म्हणून श्री गुरूंच्या समवेत आपण शांती मंत्राला प्रारंभ करूया. त्याचप्रमाणे शांती मंत्राला प्रारंभ करण्यापूर्वी आतापर्यंत आपण सगळ्यांनी अत्यंत मधुर वाणीमध्ये असं या पठण केलं, कठोपनिषदाचं पठण केलेलं आहे. आणि त्या मधुर वाणीमधून पठण करणाऱ्या सगळ्यांच्या आपल्या आदरणीय सन्माननीय अशा नीलाताई यांना सुद्धा मी साष्टांग नमन करते आणि श्री गुरूंच्या समवेत श्रुती मंत्राला प्रारंभ. ओ सहनातु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. श्री गुरूंच्या समवेत ईश्वराकडून तेज आणि सामर्थ्य या दोन्हीची मागणी केली झालेली आहे. आणि अशा पद्धतीचं तेज आणि सामर्थ्य घेऊन आम्ही काय करायचंय? तेज आणि सामर्थ्य कशासाठी? ज्ञानवन्नी प्रगटे तेने दृश्य किराटे.
तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे, ह्यासाठी आणि सामर्थ्य तेज आणि सामर्थ्य कशासाठी? तर उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत सुरस धारा निशिता दुरत्तया दुर्गेन पथस्तत कवयो वदंती. श्रुती म्हणते आहे, अहो अनादी अविद्याग्रस्त लोक हो, उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ पुरुषांजवळ जाऊन ज्ञान प्राप्त करा. ज्याप्रमाणे सुरीची धार तीक्ष्ण व तीवरून चालण्यास अत्यंत कठीण असते, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाचा मार्ग अति कठीण असल्याचे तत्वज्ञानी सांगतात. अशा पद्धतीचा श्रुती मंत्राचा हा सरळ अर्थ आहे. अत्यंत सुंदर अशी श्रुती आहे आणि विवेकानंदांची अतिशय लाडकी अशी ही श्रुती आहे. कठोपनिषदच त्यांना अत्यंत अगदी भावत होतं आणि त्यातल्या त्यात ही श्रुती त्यांनी अगदी त्यांच्या अत्यंत आवडती होती. उत्तिष्ठ जाग्रत, उठा, जागे व्हा. कशाला उठा म्हटलंय, कशाला जागं व्हा म्हटलंय? आणि नुसतं उठा आणि जागं व्हा इतकं पुरेसं आहे का? अध्यात्मामध्ये उठणं आणि जागं होणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. उठण्या आणि जाग्या झाल्यानंतर सगळ्यात पहिले कुठे जा? श्री गुरूंना शरण जा. अज्ञानी जीव उठल्यानंतर आणि जाग झाल्यानंतर कोणाला शरण जातो? विषयांना शरण जातो. सकाळी उठल्याबरोबर प्रथम काय हवं असतं सगळ्यांना वेगळं सांगायची जरूर नाही. उपनिषदांचा अभ्यास सुरू आहे, तत्वज्ञान पातळ होता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. म्हणून सगळ्यात उठल्याबरोबर जीव ज्या वेळेला निद्रेतून जागा होतो त्यावेळेला तो विषयांच्या आहारी जातो. एवढं लक्षात ठेवा. का मी विशिष्ट पदार्थाचं नाव घेतलं नाही? कारण आपली अंतःकरण वृत्ती मग त्या चहा भोवतीच राहते. फक्त उठल्यावर आम्ही चहा पितो, इथेच घुटमळते. ज्यावेळेला आम्ही कठोपनिषदाचा अभ्यास करतो आहे म्हणजे तत्वज्ञानाचा आम्ही उच्च स्तर गाठतोय, त्यावेळेला आमची आम्हाला वाढवायलाच पाहिजे. किती दिवस साधं मऊ भात खायचा हो. म्हणून उठल्याबरोबर जागृतीमध्ये आमचं अंतःकरण हे विषयांकडे धाव घेत आणि म्हणून विषयांकडे धाव घेतल्यामुळे ते परत थकत आणि परत निद्रिस्त होत. असं हे चक्र सतत चालू राहतं आमचं, कळत सुद्धा नाही. आणि ह्या सगळ्या चक्राला म्हणतात अविद्या, अज्ञान, घोर अंधकार. या सगळ्यांना घोर अंधकार, अज्ञान, अविद्या अशा प्रकारचं म्हणतात. आणि म्हणून आम्हाला श्रुती अशा हलक्या आवाजात उठवत नाहीये, हलक्या आवाजात आवाज देत नाहीये की बाळा उठ, चहाचा कप तयार आहे असं म्हणत नाहीये. बाळा उठ, सगळे विषय हात जोडून तयार आहेत तुझ्यासाठी. अशा पद्धतीने श्रुती माता आम्हाला आवाज देत नाहीये. या ठिकाणी काका म्हणतात की श्रुती माता आम्हाला टाहो फोडून सांगते. टाहो शब्द काकांनी वापरलाय इथे की हे स्थूल बुद्धी जीव हो, प्रेय निद्रेसी टाका हो, जागृत व्हावो, लवला हो, श्रुती टाहो करी. श्रुती माता आहे हो, कनवाळू आहे आणि म्हणून ती आम्हाला उठवते आहे. तिचा कनवाळू पण कुठे? श्रुती मातेचा आम्हाला जागृत करण्यामध्ये कनवाळूपणा आहे. आम्ही जागं व्हावं म्हणून जागं होण्यासाठी माऊली आपल्या बाळाला उठवत असते. म्हणून या ठिकाणी श्रुती माऊली आम्हाला उठवते. पण कसं उठवते? टाहो फोडते. उठवण्याचे प्रकार असतात. अत्यंत प्रेमाने आई आपल्या बाळाला उठवते, तो बाळ अजून आतमध्ये पांगुळामध्ये
आईचा संताप आला, शाळेची वेळ होत आलेली असते, म्हणून मग ती त्याला ढसड फसड मी हलवून हलवून गद हलवते. तेव्हा तो वैतागाने उठतो, आईवर वैताग करतो आणि उठतो. परंतु ज्या वेळेला टाहो फोडतं ना, तिथे येऊन ज्यावेळेला अरे उठ, आता नको, वेळ होत आली आहे, असं ज्यावेळेला ती अत्यंत करुणेने उठवते ना, त्यावेळेला त्याला कळतो की नाही, माझ्या आईला खूप त्रास होतोय. आणि आईला त्रास होतोय हे कळल्यानंतरच झोपलेला जागा होतो. म्हणून काकांनी या ठिकाणी फार विचारपूर्वक शब्द वापरलाय की श्रुती टाहो फोडते. हा श्रुतीचा टाहो आमच्या लक्षात आला पाहिजे, तर आम्ही आम्ही झोपेतून जागे होऊ, म्हणजे अज्ञानाच्या निद्रेतून जागे होऊ. अज्ञानात फार मोटिवेशन करणारा असा हा श्लोक आहे हो, फार मोटिवेट करणार आहे. ऐकल्यानंतर प्रत्येक जण मोटिवेट होणार आहे. म्हणून ज्ञानात सामर्थ्य पाहिजे, वाणीमध्ये तेज हवं. आणि म्हणून श्रुतीचा हा जो टाहो आहे, हा टाहो आमच्या लक्षात जर आला, की कळवळ, हा कळवळ आमच्या लक्षात जर आला, श्री गुरूंचा कळवळ जर लक्षात आला, तळमळ जर लक्षात आली, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अजिबात स्वस्थ बसणार नाही. माझी आई संकटात आहे, तिला सोडून माझं काम आहे, स्वस्थ बसू का हो आपण? माझी आई टाहो फोडते, का टाहो फोडते? मी झोपलोय म्हणून, मी अज्ञानामध्ये चितपत पडलेला आहो म्हणून. मी म्हणजे कोण? जीव. जीव अज्ञानात कितपत पडलेला आहे, याचा त्रास श्रुती माऊलीला होतोय, असा विचार करा. ह्या अँगलने जर विचार केला तर निश्चितपणे आपण सुद्धा खडबडून उठू आणि ज्ञानवल्ली त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर भिन्नत्वाचं मूळ दृश्य केळ आटतोय की नाही, ह्याकडे लक्ष देऊ. दृश्यत्वाचा केर आटतोय की नाही, म्हणजे देहादी जगताचा जो दृश्य पसार आहे, यामधलं सत्यत्व हळूहळू कमी होत आहे की नाही, ह्याकडे आपण सतत जागृत होऊ. आणि म्हणून श्रुती आम्हाला जागृत करते आहे. आणि म्हणून काकांनी टाहो हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून सुरुवातीला आम्ही श्रुती माऊलीचा टाहो लक्षात घ्यावा, ती तळमळ लक्षात घ्यावी आणि मग श्रवणाला बसावं. म्हणून आत्मस्वरूप कसं आहे? कसं आत्मस्वरूप? सूक्ष्म ते सूक्ष्म आहे, सूक्ष्म आहे, सूक्ष्मतर आहे. आणि सूक्ष्मतर गोष्टीचा आम्हाला जर विचार करायचा असेल तर सूक्ष्म बुद्धीने विचार करावा. बुद्धी पण सूक्ष्मच लागेल की नाही. स्थूल अंतःकरणाने आम्ही सूक्ष्मचा वेध घेऊ शक्य होईल का? अजिबात नाही. मोत्याला छिद्र पाडायचंय तर दाभडाने पाडू का? नाही. अगदी त्याप्रमाणे सूक्ष्म गोष्टीचा आम्हाला जर वेध घ्यायचा आहे, तर त्यासाठी आम्हाला सूक्ष्म बुद्धीने विचार करावा लागेल, म्हणजेच आत्मविचार करावा लागेल. म्हणजेच नेमकं काय करावं लागेल हो? नेमकं काय करावं लागेल? संत फार कनवाळू समर्थ म्हणतात की सर्वांमध्ये जो उत्तम तयास नाव सर्वोत्तम. सर्वांमध्ये जो उत्तम तयास नाम सर्वोत्तम. आत्मविवेक वर्म ठाई पाडावे. हे वर्म लक्षात घ्यावे. जर सूक्ष्म बुद्धी आम्हाला आमची करायची असेल तर सर्वांमध्ये उत्तम पुरुष आहे म्हणजे कोण आहे? तया नाम सर्वोत्तम आहे. ते कोण आहे? तर ते चैतन्य आहे, ते ब्रह्म स्वरूप आहे. ते चैतन्य सर्वांमध्ये आहे हे आम्ही लक्षात घ्यावं. आत्मविवेकाने हे लक्षात घ्यावं आणि हे वर्म लक्षात घेऊन सतत आत्मविचार करावा. ह्यालाच सूक्ष्म बुद्धी असं म्हणतात. आणि अशी सूक्ष्म बुद्धी आम्ही आमची तयार करावी. आणि ती सूक्ष्म बुद्धी जर आमची तयार करायची आम्हाला असेल तर प्रत्येक वेळी आम्हाला उठणाऱ्या वृत्तीकडे लक्ष ठेवावं लागेल. सूक्ष्म वृत्ती करायची की नाही? मग सूक्ष्म वृत्ती जर करायची असेल
तर स्थूल वृत्तीकडे लक्ष ठेवावं लागेल, तेव्हा स्थूल वृत्तीचा निराश होईल आणि सूक्ष्म त्या ठिकाणी तयार होईल. साधी गोष्ट आहे. मग स्थूल बुद्धी आमची जी आहे विषयांकडे धावणारी, सतत देहबुद्धी विषयांकडे धावणारी, देहादी जगताकार होणारी जी स्थूल बुद्धी आहे, त्याकडे आम्हाला सतत लक्ष ठेवावं लागेल. ती वृत्ती उठली की त्या वृत्तीच्या पाठीमागे आम्ही जातो. जातो की नाही? संगीत ऐकण्याची वृत्ती कानाच्या माध्यमातून उठली, लगेच टीव्ही ऑन केला, मोबाईल ऑन केला, सुंदर संगीत ऐकलं, त्या संगीतात रमलो. काय सुंदर राग आहे, काय ताल आहे, काय शब्द आहे, त्याच्याशी एकरूप झालो तर शरीर हालायला लागलं. म्हणजे उठणाऱ्या वृत्तीमध्ये आम्ही रमलो. मला काय करायचं आहे? साधक म्हणून उठणाऱ्या वृत्तीमध्ये न रमता उठणाऱ्या वृत्तीच्या, कुठून ती वृत्ती उठते आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. बस, ह्याकडे लक्ष द्यायचंय. आम्हाला उठा म्हटलंय, जागृत व्हावं म्हटलंय. कुठे जागृत व्हायचंय? इथे जागृत व्हायचंय. इथे उठा, इथे आम्हाला उठायचं आहे. त्या वृत्तीमध्ये आम्ही लोळत पडलोय, उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीत लोळत पडलोय. अंतःकरण वृत्ती कानाच्या माध्यमातून ते 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जाते, 5 कर्मेंद्रियांच्या माध्यमातून ती जाते, ती विषयाकार होते. आणि विषयाकार झाली की मग मात्र आमच्या हातात काहीच राहत नाही. त्यात रंगणं रमणं झाल्यानंतर परत वापस येणं अतिशय कठीण असतं. येतो आम्ही ते साधनेच्या विचारांच्या माध्यमातून, खूप काळ जातो. परंतु जर श्रुती माऊली सांगते उठ, जागृत हो आणि जा श्री गुरूंना शरण, तर श्री गुरूंना शरण जायचं आणि अभ्यास श्री गुरु सांगतात त्याप्रमाणे वृत्तीचा अभ्यास करायचा. परमार्थ वृत्तीचा आहे, अंतःकरण वृत्तीचा अभ्यास श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने करायचा. हो, आपल्या मार्गदर्शनाने नाही करायचा. घरामध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आता, घरामध्ये मुंगळ्यांची रांग लागते, फार मोठी मुंगळ्यांची रांग लागते. आपण काय म्हणतो, अगो केवढे मुंगळे आलेत. पण आता ह्या मुंगळे कुठे आले, कुठे चालले, काय करतात, कशाला लागतात, कोणत्या पदार्थाला लागतात, या सगळ्यांच्या मागे जर आम्ही त्या मुंगळ्यांच्या मागे गेलो तर आम्ही कुठे जाऊ? ते मुंगळे ज्या पदार्थाला लागतात त्या पदार्थाप्रमाणे जाऊ आणि शेवटी म्हणू इथे साखरेला मुंगळे लागले, फटोफट मुंगळ्यांना फायदा काही, परत दुसरे मुंगळे येतील. परंतु ते मुंगळे नेमके कुठून येऊन राहिले, ही मुंगळ्यांची रांग कुठून येऊन राहिली, याचा जर शोध घेतला मागे 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 जात, तर मग कळतं की हे मुंगळ्यांचं एक घर आहे, तिथून हे सगळे मुंगळे येऊन राहिले. मग काय करतो आपण त्यावेळेला? हे मुंगळे त्या ठिकाणी ती लक्ष्मण रेषा आखतो आणि लक्ष्मण रेषा आखल्याबरोबर मुंगळ्यांचं बाहेर येणं बंद होतं. मुंगळे तिथेच थांबतात. दृष्टांत एकदेशी आहे, वृत्तीला मारायचं नाहीये. मुंगळे मरतात, वृत्तीला मारायचं नाही. वृत्ती अशी आहे, वृत्ती कशी आहे, तिचं कार्य कसं चालतं, यासाठी सगळा हा उदाहरण दिलंय. आणि म्हणून वृत्तीच्या मागे न जाता, वृत्तीच्या मागे जाणं म्हणजे त्या मुंगळ्यांच्या मागे जाणं, जे साखळ्याला लागतात तिथे आपली वैतागवाडी होते, दुःख पदार्थ पडतात. मुळ्यांना साखरेला लागले म्हणून गेली वाया. तसे या वृत्तीच्या मागे आम्ही न जाता उठणारी वृत्ती जिथून उठते, कुठून उठते वृत्ती? वृत्ती आत्मस्वरूपापासून उठते. प्रत्येक उठणारी वृत्ती ही आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरून ती उठते. आत्मचैतन्य शांत स्वरूप असणार आत्मचैतन्य या सगळ्या वृत्तींचं उगम स्थान आहे आणि तिथून ही वृत्ती उठते आहे. चैतन्य हेच प्रत्येक वृत्तीचं स्वरूप आहे. लक्ष्मण रेषा आखा, विचारांची लक्ष्मण रेषा आखा, आत्मविचाराची लक्ष्मण रेषा आखा. आत्मविचारच्या पलीकडे ती वृत्ती जाणारच नाही, तिथेच ती अडकून पडेल. हो, तिथेच ती गुंतून पडेल. आणि ही लक्ष्मण रेषा आखतात श्री गुरु.
म्हणून श्री गुरूंना शरण जा अशी ही श्रुती सांगते. आणि म्हणून उत्तिष्ठ जागृत, उठा आणि जागे व्हा. नुसतं जागे नका हो, तर जिथे तुम्ही निद्रिस्त झाले ना तिथून उठा. निद्रिस्त व्हायची जागा विषय आहे. निद्रिस्त व्हायची जागा देहादी जगतचा जो सत्यत्वाचा भ्रम आहे, हा सत्यत्वाचा भ्रम निद्रिस्त व्हायची जागा आहे. म्हणून या भ्रमातून उठा, म्हणून या भ्रमातून जागे व्हा. उठायचंय आणि जागं व्हायचंय आणि जागं होऊन काय बघायचंय, जागं झाल्यानंतर माझं मूळचं स्वरूप काय आहे हे बघणं म्हणजे जागं होणं आहे. नुसतं डोळे उघडून जागं होणं नाही. डोळे उघडल्याबरोबर जाणीव शाळा आहे आणि म्हणून खडबडून जागे व्हा अशी माऊली सांगते आणि श्रुती माऊली आम्हाला हेच सांगते. म्हणून वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी. त्याच्या पाठीमागे जाऊ नका, तिथे जागा राहा. साक्षीतेचा होऊनी पाहता उठा. साक्षीतेचा होऊनी पाहता स्वरूपे होय भेटी. जागं होणं याला म्हणतात. वृत्ती जिकडे जाते तिकडे न जाणं याला उठणं म्हणतात. आणि त्याचा साक्षीत्व बघणं, साक्षीत्व करणं त्या वृत्तीचं, ती चैतन्याकडे वृत्ती फिरवणे. माझी वृत्ती ही चैतन्याकडे फिरवायची, तिथून ते उगमस्थान आहे ते लक्षात घ्यायचं, याला भक्ती म्हणतात आणि ह्याला जागं होणं म्हणतात. उठणं कशाला म्हणतात आणि जागं होणं कशाला म्हणतात. दोन्ही गोष्टी लक्षात आल्या की नाही हो? नक्की लक्षात आल्या असतील. आणि म्हणून आपल्या सगळ्या वृत्तींना एककेंद्रित करायचं आहे. आणि हे एककेंद्रित कसं करायचं हे मात्र आम्हाला श्री गुरु सांगतात. म्हणून श्री गुरूंना शरण जा. म्हणून आम्हाला श्रुती माऊली सांगते आहे की प्राप्य वरांनी बोधत श्री गुरूंना शरण जा. आणि शरणागती ही जाग झाल्याची आणि झोपेतून उठल्याची काय आहे गुण आहे. मग नुसतं शरण जा म्हणजे अनुग्रह घ्या, त्याच्यानंतर त्या श्री गुरूंचं आमचं नातं काहीच नाही असं का, याला शरण जा म्हणायचं का, याला जागवणं म्हणायचं का? नाही हो. अनुग्रह झाल्यानंतर श्री गुरु नेमकं मला कोणती साधना देतात आहे त्या साधना रूढ व्हायचं. त्या साधना व्यतिरिक्त आता माझी अंतःकरण वृत्ती दुसऱ्या साधनांकडे जाणारच नाही. कोणी कितीही काही सांगितलं तरी नाही. श्री गुरूंनी जर तुळशीला पाणी घालायला सांगितलं नसेल तर मनाने ते सुद्धा करू नये असं सुनील काका नेहमी म्हणतात आम्हाला. नेहमी आम्हाला सुनील काका सांगतात की श्री गुरूंच्या सांगण्याच्या पलीकडे एक शब्द सुद्धा आम्ही जायला नको, एक पाऊल सुद्धा आमचं पडायला नको. आणि आता याला उठणं याला जागं होणं म्हणतात, याला उठणं म्हणतात की आम्ही आमच्या श्री गुरूंच्या शब्दाच्या पलीकडे जात आहे. बघा, उठा, जागे व्हा. माझं पाऊल नेमकं कुठे पडतंय. श्री गुरूंनी सांगितलं ह्याचा जप कर. जप कर म्हटल्यानंतर त्या जपाची जपवणूक आम्ही करायची. जागो असेल तर आम्ही जपवणूक करू, जपून ठेवू आणि समाधानाला प्राप्त हो. जागे असू तर आणि झोपलेलं असू तर श्री गुरूंनी जप सांगितला, एकच माळ सांगितलं, एक माळ करायची, बाकी 23 तास 55 मिनिटं, कारण एक जपाच्या माळ्याला 5 मिनिटं लागतात. उरलेली 55 मिनिटं आणि उरलेले 23 तास आम्ही जर का विषय लोलुप्त असेल, प्रपंचामध्ये जर आम्ही रंगून रंगून गेलो असेल तर आम्ही परत निद्रिस्त झालो. म्हणून आम्हाला नित्य जागृत सांगितले आहे. पडणार प्रत्येक पाऊल हे जागृती मधलं असावं. म्हणून जागे व्हा, उठा. आहे न हो टाहो ज्योतीचा. तो टाहो समजला तर आम्ही निश्चितपणे जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फार महत्वाचा शब्द काकांनी इथे दिला हो, टाहो म्हणून.
आणि म्हणून आम्ही अज्ञानामध्ये कितपत पडलेलो आहोत. आणि ह्या अज्ञानरूपी अवस्थेला गाढ निद्रा म्हटलेलं आहे शास्त्रांनी. म्हणून ह्या गाढ निद्रेतून उठण्यासाठी श्री गुरूंच्या मुखातून श्रवण, गुरुसेवा आणि मग श्रवण मननाने संशयाचा निराश, भेदाचा निराश. किती जागं राहावं लागतंय हो. जागृतीचा काळ केवढा आहे लक्षात घ्या. नुसतं एकदा जागं राहून नाही जमत. जागृत नाही. नुसता अनुग्रह घेतला म्हणजे जागृत नाही. ती जागृती कायम टिकवायची. कशासाठी श्री गुरु केले? तर साधन चतुष्टय संपन्न होण्यासाठी श्री गुरु त्यांचा उपदेश साधन चतुष्टय संपन्न करतो. काय पद्धतीचा उपदेश श्री गुरु करतात हे लक्षात घ्यायचं. मननाच्या साह्याने सर्व संशयाचा निराश. संशय जो आहे मी देह आहे, मोठा संशय. जग सत्य आहे, संशय. संशयाचं महाजाल. शब्दांच्या माध्यमातून आम्हाला ब्रह्म प्राप्त होतो. फार मोठा अरण्य. शब्दजाल महारण्य. जाग इथे राहायचंय, उठायचं इथे आहे. की साधन चतुष्ट संपन्न मी होत आहे की नाही, माझा संशयाचा निराश होतोय की नाही, म्हणजे जगत सत्यत्व बुद्धी, देह सत्यत्व बुद्धी माझी कमी होते की नाही, इथे जाग व्हायचंय. भेदाचा निराश होतोय की नाही, अनेक भेद. परत भेदांचा उहापोह करायची जरूर नाही, पण भेद माझे मितूपणाची झाली बोलवण होते की नाही, की तोचपणा अजून आहे. उठायचं झोपायचं तोचपणा. मग एक दिवस कंटाळा येतो, उठायचाही कंटाळा येतो, झोपाचाही कंटाळा येतो. ऐशी दशा येईल पुढे, येतो की नाही. परंतु ह्या जागृतीमध्ये कंटाळा येत नाही. अशा पद्धतीने जर आम्ही जाग झालो तर माझे भेद कमी होतात की नाही, मितूपणा कमी होतोय की नाही. सर्वांमध्ये सर्वोत्तम जो आहे जगदीश, तो त्याच्याशी माझं तादात्म्य होतंय की नाही. आणि अशा पद्धतीने श्रवण मननामधून श्री गुरूंच्या उपदेशातून अंतःकरणामध्ये जीव ब्रह्मैक्य वृत्ती उदयाला येत आहे की नाही, हे बघणं, सतत आत्मपरीक्षण करणं, याला जागं व्हा असं म्हणतात. आणि आम्हाला श्रुती ह्या जाग होण्यासंबंधी सांगते आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म, अखंडाकार वृत्ती निर्माण होणं. अखंडत्व सकाळी दासबोधाच्या माध्यमातून अमृतवाणी अखंडत्वाबद्दल चालू आहे. सुनील काकांच्या वाणीतून अखंडत्व सांगणं चालू आहे. ते अखंडत्व काय पद्धतीने आम्ही व्यवहारामध्ये जपलं पाहिजे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी खंडत्व आहे त्या त्या ठिकाणी जागं राहावं लागेल. म्हणून उठा, जागे व्हा आणि खंडत्वाचा विचार न करता, खंड पद्धतीने जीवन न जगता अखंडत्व वृत्ती तयार करा. म्हणून अखंडाकार वृत्ती तयार करणं. आणि हे कशाने शक्य आहे, हे फक्त आत्मज्ञानाने शक्य आहे. आत्मज्ञानाचा म्हणजे आवरणाचा निराश फक्त आत्मज्ञानाने होतो. म्हणून आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये आत्मज्ञानाची स्तुती केलेली आहे. थोडस पुढच्या या मंत्राशी संगती लावण्यासाठी आचार्य म्हणतात आहे की आत्मज्ञानाशिवाय हे शक्य नाही. ह्या परमात्म स्वरूपामध्ये सर्व दृश्यांचा, सर्व अनात्म प्रत्ययाचा, म्हणजे अनात्म प्रत्यय म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा मला अनुभव येतो आहे, ते सगळ्या अनात्म गोष्टीचा अनुभव येतोय. आत्मगोष्टीचा अनुभव येत नाही. आम्ही अनुभव रूपता अनुभवतो आत्मगोष्टीच्या ठिकाणी, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी. आणि ज्या ज्या गोष्टीचा अनुभव येतोय ते सर्व परमात्म स्वरूपामध्ये
या सगळ्याचा लय करावा म्हणून लय चिंतन आम्हाला दिलं की नाही? कालपर्यंत आपण लय चिंतनाचा अभ्यास केला की नाही? हा सगळा मिथ्या प्रपंच जो आहे, हा जो दिसतो आहे, हा सगळा प्रपंच अज्ञानातून निर्माण झालाय हो. मन कल्पित संसार ते जाणं, असं नाथ महाराज म्हणतात आहे. देहाला जन्म मृत्यू आहे, या जगताला जे सत्यत्व आहे ते सगळं मनकल्पित आहे. हे सगळं अज्ञान मनकल्पित आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रपंचाचा, ह्या कारणासहित, बीजासहित, अज्ञानासहित लय करण्यासाठी फक्त आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे. आणि पण त्यासाठी मात्र आम्हाला काय करावं लागेल? की जसा रज्जूवर सर्पाचा भास होतो, आकाशामध्ये काळ्या निळ्या रंग दिसतो, या सगळ्याचा जर आम्हाला निराश करायचा असेल तर आम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान आवश्यक आहे की नाही? साप आहे, साप आहे, साप आहे. काड्या आणल्या, मारलं आणि मग कळलं की रज्जू आहे. म्हणजे रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सापाचा निराश झाला की नाही? अगदी त्याप्रमाणे ह्या देहादी जगताचा सत्यत्वाचा भ्रम नष्ट होण्यासाठी आम्हाला सत्य अधिष्ठानात जे ब्रह्मतत्व आहे त्याचं ज्ञान अवगत करून घ्यावं लागेल. आणि ते मी आहे नुसतं ज्ञान नाही घ्यायचं, नुसतं जागं नाही व्हायचं. ह्या देहादी जगताचं अधिष्ठान ब्रह्म आहे. उठलो आम्ही, नुसतं ज्ञान घेतलं परोक्षत्वानी, उठलो आणि जागे झालो, ते मी आहे. या ठिकाणी जागृत अवस्था, या ठिकाणी जागृतता आहे. परोक्षत्वाने ज्ञान घेणं, उठणं आहे आणि ते मी आहे याचं निदिध्यासन सतत करणं, हे जागरण आहे. आणि हे श्री गुरूंच्या माध्यमातून होत. शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते. श्री गुरु काय करतात? शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते. सद्वस्तूंचा मेळ घालतात श्री गुरु. शिष्याचा सद्वस्तूंशी मेळ घालून देणार तर कोण असेल? तर फक्त श्री गुरुच आहेत. म्हणून ते प्राप्य वरान, म्हणजे वर म्हणजे श्रेष्ठ. वधूनी वराला वरलं, म्हणजे वधूनी तिच्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीला वरलं म्हणून वर म्हणतात. तसं ह्या जीवानी कोणाला वरलं? जीवापेक्षा श्रेष्ठ असणारे, ब्रह्मस्वरूप असणारे श्री गुरु यांना वरलं. आणि म्हणून त्यांनी मग बोध केला, जागृतीचा बोध केला. आणि हा जागृतीचा बोध म्हणजे आत्मज्ञान आहे. आणि असं आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्या वेळेला उदयाला येतं, श्री गुरु सांगतात ते ज्ञान आमच्या ठिकाणी ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला आम्ही उठतो. आणि ज्ञान उदयाला आल्यानंतर मग त्या ज्ञानाचा आम्ही ज्या वेळेला अवलंब करतो, त्या ज्ञानरूपतेकडे आमचा प्रवास सुरू होतो, साधना चालू होते, ती जागृत अवस्था. आणि त्या वेळेला सर्व भेद संपतात, सर्व निराश संपतो, सर्व कर्मे क्षीण होतात, परब्रह्म स्वरूप होतो, नित्य जागृत. म्हणून उठा आणि जागे व्हा. का दोनदा म्हटलं उठा आणि जागे व्हा? त्याच्या मागचं कारण हे आहे. हा सूक्ष्म उठा आणि जागे व्हा मधला जर आम्हाला कळलं, नुसतं उठून जमणार नाही. उठ रे बाबा, डोळे उघडले मुलांनी अंथरुणावर, उठला पण पलंगाच्या खालीच नाही उतरला, तयारीच नाही केली तर शाळेत जाणार कसा? जागं व्हा इथे. आणि असं जाग झाल्यानंतर मग शांत, स्वस्थ आणि कृतकृत्य आम्ही होतो. सगळी साधना सुद्धा संपते. यथा दीपो निवात असतो, नेंगते सोपमास प्रकाश. निवांत स्थानामध्ये असणारा दिवा असा कंपित न होता स्थिर होतो. बस
त्याचप्रमाणे तीच उपमा आमच्या या संयमित चित्ताला दिलेली आहे हो. प्रशांत प्रशांत आत्मा होतो तो प्रशांत. काल प्रशांत महासागरचं आपण बघितलं उदाहरण सुनील काकांच्या वाणीतून. प्रशांत महासागर, तिथे बाकीचे जहाज येतच नाही, फक्त आपलंच जहाज असतो म्हणून प्रशांत. कोणतेच विषयांचे जहाज येत नाही आणि असा आम्ही प्रशांत होतो आणि परिपूर्ण होतो. आणि हेच आम्हाला श्रुतीला सांगायचं आहे. म्हणून उत्तिष्ठत हे जंतव्य. आचार्यांच्या भाष्यामध्ये आचार्यांनी म्हटलंय की अनादि अविद्येमध्ये गाढ निद्रिस्त झालेल्या जीवांनो उठा, खडबडून जागे व्हा, आत्मजिज्ञासा जागृत करा, पुनरपि जननम पुनरपि याच्यातून बाहेर या. आणि याच्यातून बाहेर या कशामध्ये आम्हाला निद्रा कशी लागली आहे. स्थूल नाम आणि रूप काका म्हणतात. स्थूल नाम आणि रूपा गहन कर्माचे स्वरूप टाकुनी झगटा बापा आत्मरूप. आम्ही स्थूल नाम आणि रूपामध्येच इतकं आणि या कर्माच्या गहन स्थितीमध्ये इतकं लेडबडलेलं आहो, इतकं रमलेलं आहो की आम्ही नामरूपाच्या पलीकडे जाण्याचा विचारच करत नाही. नाम रूप थोडा विचार करा. कोणत्याही व्यक्तीची भेट झाली तर पहिला आपण काय विचारतो, आपलं गुड नेम काय आहे. शुभ नाम नाही, आपल्याला गुड नेम काय आहे आपलं. हा कळलं ताई, लवकर कळत हो. मराठी भाषा फार सोपी आहे. म्हणून आधी आम्ही त्याचं नावच विचारतो, आपलं नाव काय. नाव काय म्हटल्याबरोबर मग त्याचं रूप कसं आहे हे आमच्या लक्षात येतो की रूपावरून तर काही दिसतोय हा. याचं नाव तर फार पांडुरंग नाव सांगतोय पांडुरंग, पण दिसतो कसा बावळा. काही खरं नाही या माणसाचं. म्हणजे नाम आणि रूपांची सांगड लावतो. झोपलेला हो. नाम आणि रूपामधून ब्रह्मनिर्देश होते. पांडुरंग नाव सांगितलंय, सर्वोत्तम आहे, चैतन्य रूप आहे. इथे आमची वृत्ती जात नाही, म्हणून वृत्ती जिकडे धावे, नामरूपाच्या मागे धावलेली वृत्ती न धावे ती पाठी. जागरा, तिथे जागरा. झोपले असाल तर उठा, उठले असाल तर जागे व्हा. दोन्ही उठणं आणि जाग होणं दोन्ही झालं पाहिजे. नुसतं उठणं कामाचं नाही. महत्भाग्याची घडी दौडू नये परवडी हो काका म्हणतात. उठा आणि जागवासाठी काका म्हणतात महत्भाग्याची घडी दौडू नये परवडी, घ्यावी आत्म्यावर उडी झडझडूनी. बघा श्रुती माऊली म्हणते उठा जागे व्हा, आणि काकांनी शब्द वापरलाय झडझडूनी. माऊलींनी सुद्धा शब्द वापरलाय झडझडूनी. तू झडझडूनी वाहिला निघो. हा झडझडूनी शब्द आम्हाला काय दाखवतो. माऊलींनी वापरलेला जडजडूनी शब्द, काकांनी वापरलेला जडजडूनी, आणि श्रुती माऊली म्हणते उत्तिष्ठ जागृत. हे तिन्ही जे शब्द आहेत यातला समन्वय लक्षात घ्या. एकच सांगते काका, पण तेच सांगतात आहे. माऊली जे सांगतात आहे तेच काका, श्रुती सांगतात आहे तेच सांगतात आहे. श्री गुरु पण ते सांगतात आहे, संत पण ते सांगतात आहे, शास्त्र पण ते सांगते. श्रुती शास्त्र आहे, उपनिषद शास्त्र आहे. शास्त्रांनी तेच सांगितलंय म्हणून संतांनी तेच सांगितलंय, आणि श्री गुरूंनी ते सांगितलंय म्हणून श्री गुरूंना शरण जा, प्राप्त वरान बोधत. म्हणून श्री गुरूंना शरण जा, कारण श्री गुरु काय करतात आहे. श्री गुरु सर्वांचा प्रकाशक आहे. श्री गुरु जे ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, ब्रह्म सगळ्यांचं प्रकाशक आहे, पण सद्गुरु तयाचाही प्रकाशक. ज्या ब्रह्माला, जे ब्रह्म सगळ्यांचं प्रकाशक आहे, वृत्तीचं प्रकाशन कोण करतो. ब्रह्म करतो. जगताचं प्रकाशन कोण करतो. ब्रह्म करतो. देहाचं प्रकाशन कोण करतो. ब्रह्म करतो. म्हणजे ज्ञान, आम्हाला सगळं जे ज्ञान होतं, प्रकाशन म्हणजे ज्ञान जे होतं, या सगळ्याचा
प्रकाशक कोण आहे, प्रकाश पाडणारं कोण आहे, तर ब्रह्मसत्तेवर आम्हाला हे सगळं ज्ञान होतं. हे जरी खरं असलं तरी त्या ब्रह्माला प्रकाशक करणारे श्री गुरु आहेत हो. हे आमच्या लक्षात येतं का? की आमच्या सगळ्या देहादी जगताचे जे व्यापार चालू आहेत, कर्मेंद्रियाचे, ज्ञानेंद्रियाचे, देहाचे, या जगताचे, त्या ब्रह्मांडाचे जे सगळे व्यापार चालू आहेत, ते व्यापार कोणाच्या अधिपत्याखाली चालू आहे? ब्रह्माच्या अधिपत्याखाली, ब्रह्माच्या सत्तेमुळे चालू आहे. ब्रह्माचं अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर हे व्यापार चालतात आहे. आणि याचे व्यापार चालवणारा कोण आहे? हा ईश्वर आहे, हा नियामक आहे. हे आम्हाला कळतं का? आम्ही नुसतं म्हणतो करता करिता ईश्वर, करता करिता ईश्वर. अहो पण त्या ईश्वराचे अधिष्ठान हे आम्हाला कळतं का? ढोबळ मनाने आम्हाला हे सगळं कळतं, परंतु ईश्वराचंही प्रकाशक, ईश्वराचंही अधिष्ठान कोण आहे? आत्मसत्ता आहे, ब्रह्म आहे. आणि ते मी आहे याचा मेळ कोण घालून देतो? ब्रह्मसत्तेचा आणि माझा मेळ, शिष्याचा म्हणजे जीवाचा मेळ कोण घालतो? हा मेळ घालवणारे श्री गुरु आहेत हो. म्हणून श्रुती सांगते की प्राप्त वरांना बोधत. म्हणून श्री गुरूंना शरण जा. कारण मेळ घालणारे फक्त श्री गुरु आहेत, कोणीही मेळ घालू देत नाही. शास्त्र सांगत, सिद्धांत सांगत शास्त्र, पण त्या सिद्धांतावरून कसं चालायचं, तो सिद्धांत जीवनात कसा बसवून घ्यायचा, हे आम्हाला कोण सांगतं? माऊली सांगते, गुरु माऊली सांगते, श्री गुरु सांगतात. कारण ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, ज्ञानाचे, चैतन्याचे अलंकार, चैतन्याचे अलंकार आहे, चालते ज्ञानाचे बिंब. आणि म्हणून तेच आम्हाला फक्त सांगू शकतात की ब्रह्माचे प्रकाशक श्री गुरु करतात. म्हणून ब्रह्म जरी सर्वांचं प्रकाशक असलं तरी सद्गुरु त्यांचाही प्रकाशक. नाथ महाराजांची ओवी आहे हो, फार सुंदर अशी ओवी आहे. म्हणून गुरु एवं गुरुहीन अधिक नाही आणि पूज्यत्वे. म्हणून श्री गुरूंपेक्षा दुसरी पूज्य वस्तू या त्रिभुवनात नाही आणि असण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून तयासी जाणावे, तयासी सेवावे, तयासी धरावे, तयाचे सरण ऐकावे. एवढ्यासाठी बस सर्वात श्रेष्ठ असं जो कोण असतील तो श्री गुरु आहे. म्हणून श्री गुरूंना काय म्हणतात? परात्पर. आणि असे श्री गुरु जे आहेत त्या श्री गुरूंना मला शरण जायचं आहे, मन बुद्धी सकट. नुसतं देहानी नाही हो, चारी देहांनी शरण जायचं आहे. देहाविण लोटांगण घालायचंय, देहाविण लोटांगण. चारी देहांचा निराश करून देहाविण लोटांगण असं शरणागती आम्ही जर स्वीकारली तर होईल. पण त्यासाठी आम्ही गाढ निद्रेमध्ये झोपलेलो आहोत हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून हे मोडोनिया सकळ जाणी जे आत्मा विमळ सद्गुरु पाशी, करता क्रिया आणि फळ. हे मोडोनिया सकळ या सगळ्याला आम्हाला मोडायचं आहे. करता क्रिया, त्याचं फळ काय आहे, ते घेणारा मी आहे, मी करता मी भोगता, या सगळ्यांना मला मोडून काढायचं आहे. आणि फक्त विमल ब्रह्म जाणण्यासाठी सद्गुरूंपाशी जायचं आहे. असं काकांची ही 98 नंबरची ओवी आहे. म्हणून आम्ही कक्षातून उठायचं आहे. कर्ता क्रिया कर्म, जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, 5 भ्रम आमचे, त्या सगळ्या भ्रमातून आम्हाला उठायचं आहे हो. सगळ्या भ्रमातून उठायचं आहे. या अज्ञान निद्रा अत्यंत घोर आहे. आणि इथे जशी मासा कसा
किनाऱ्यावर आल्यानंतर त्याची तडफड तडफड होते, अशी या जीवाची तडफड तडफड या सगळ्या अज्ञानामध्ये होत असते. वेगळं सांगायचा का हा अनुभव? ही तडफड कशी होते वेगळी सांगावी लागेल का? अजिबात नाही. आपला नित्याचाच अनुभव आहे. आमची होणार जी तडफड आहे, हा आमचा नित्याचा अनुभव आहे. काय पद्धतीने ही तडफड होते? दुःखी संसारी शोकमोहग्रस्त, आणि ह्या तडफडीमधून ही देहोहोम बुद्धी तयार होते. कसं अज्ञान आमचं हळूहळू विकसित होतो पहा, की देहोहोम बुद्धी, अहम ममकार प्रत्यय, म्हणजे अहम मम हा प्रत्यय तयार होतो. मी देह आहे, माझं आहे, मी आणि माझे, मी आणि माझं. अज्ञान गडद गडद होत चाललंय हो. कर्तृत्व भोक्तृत्व अधिक अज्ञान गडद झालं. कामक्रोधाची विकार, काळा कुट्ट अंधार, काळा कुट्ट काहीच दिसत नाही. आणि अशा पद्धतीच्या या अज्ञान घोर अज्ञानातून घोर अंधकारामध्ये हा जीव खितपत पडलेला आहे. आणि अविद्या ग्रंथी ह्या सगळ्याला म्हणतात. म्हणून ह्या निद्रेमध्ये जन्म न जन्म आम्ही झोपलेला हो, म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणमय हो. म्हणून उठा, जागे व्हा. कोण सांगताय? श्रुती सांगते. कोण सांगते? गुरुमाऊली सांगते, श्री गुरु सांगतात आहे. मनुष्य जन्माचे लेणे. काय सांगतात ते श्री गुरु? मनुष्य जन्माचं लेणार बाबा हे तुझं अकस्मात ये भाग्याने, अकस्मात तुझ्या भाग्याने आलेलं आहे. तेथेची ब्रह्म जाणणे, तेथेच ब्रह्म जाणणे नियोजिले. काय सुंदर रचना आहे हो काकांची. तेथेची चक, तिथे आग्रहाचा चकार आहे हा. आग्रह आहे श्री गुरूंचा. तो आग्रह आमच्या लक्षात आला पाहिजे. श्रुतीचा टाहो आमच्या लक्षात आला पाहिजे. श्री गुरूंचा आग्रह लक्षात आला पाहिजे. तेथेची, तिथेच ब्रह्म. कुठे? ह्याच मनुष्य जन्माच्या लेण्यामध्ये ब्रह्म जाणणे हे नियोजित आहे. आम्ही अपेक्षितच्या मागे लागतो की नाही? नाही. ह्या जन्मामध्ये मला काय करायचंय? जगातला श्रीमंत माणूस व्हायचंय, अपेक्षित नाही हो. ह्या जन्मात ब्रह्मची जाणणे नियोजिले आहे. ते नियोजितच मला फळ मला प्राप्त करायचं आहे. अपेक्षित फळ नाही. अपेक्षित फळ करणं मिळवणं हे जीवाचा प्रांत आहे. आणि नियोजित फळ मिळवण्यासाठी मला उत्तिष्ठ जागृत फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही स्तुती मातेची जी तळमळ आहे, हा टाहो आहे, हा टाहो जर आम्हाला समजला, संत सुद्धा विनवणी करतात हो आम्हाला, की उठा, तुम्हाला विनवतो, नका करू संसार श्रमा. काय हे सगळे वाक्य आम्ही फार गुळगुळीत करून ठेवले आहेत हो अगदी. आणि म्हणून गुळगुळीत वाक्य केल्यामुळे आमचा पाय घसरतो, पडतो, लक्षातही येत नाही. पण हे गुळगुळीत वाक्य जर आम्ही तिथे सावध राहिलो, तर आम्ही सावधानपणे त्याच्यावरून जाऊन अर्थरूप हो, तत्रूप हो. म्हणून श्री गुरूंना शरण जायचं आहे. हा अनर्थ जो आमच्या जीवनामध्ये झालेला आहे, अनर्थ कोणता? मूळचं ब्रह्मरूप असलेला हा जीव मायेच्या याच्यात पडला, अज्ञानाच्या निद्रेत आला आणि अनर्थ झाला हो, अनर्थ झाला. म्हणून जीवना देण्या अर्थ श्री गुरु काका समर्थ. आता हा जो जीव या मायेमध्ये येऊन फसला, तर आता या फसलेल्या जीवाला काका अर्थ देतात, श्री गुरु अर्थ देतात, की बाबा रे हा अनर्थ आहे, तू अनर्थामध्ये चालला आहेस, तुझ्या जीवनात अनर्थ झालेला आहे. आणि म्हणून अर्थ प्राप्त करून देणारे श्री गुरु असतात. म्हणून त्यांना शरण जायचं. जाग कशासाठी व्हायचं? अनर्थातून आम्हाला जाग व्हायचंय, अर्थ प्राप्त करून घ्यायचे, आम्हाला आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून घ्यायचंय. आपण म्हणतो जीवनामध्ये संपत्ती नाही, काय अर्थ आहे हो जीवाला? कशाला आम्ही अर्थ म्हणतो? गरिबी, आम्ही फार श्रीमंत होतो आणि आता गरिबीमध्ये येऊन अनर्थ झाला हो सगळा. आता जर आम्हाला परत
अर्थ प्राप्त करायचा असेल तर आम्हाला अर्थ प्राप्त करावा लागेल. म्हणजे अर्थला द्रव्याले अर्थच म्हणतात. जीवना देण्या अर्थ. ह्या जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, संपत्ती प्राप्त कर अर्थ संपत्तीच्या अनुषंगिक घेतला अर्थ तर आम्ही झोपलेलोच आहोत, निद्रिस्तच आहोत. तिथून उठा. संपत्ती मिळवायच्या मागे न लागता उठावं तिथून आणि खरा अर्थ प्राप्त करून घ्या. खरी संपत्ती मिळवा. त्या खोट्या संपत्तीच्या मागे ज्या लागल्या आपण लागलेला आहो, करोडो अब्जो, याच्याशिवाय जीवनात अर्थ नाही, पैसा सगळं काही आहे, ह्या खोट्या अर्थाच्या मागे जे आम्ही लागलो, खऱ्या अर्थाच्या मागे लागा. खरा अर्थ शांती, तृप्ती, आनंद, समाधान आणि हे देणारे फक्त श्री गुरु आणि श्री गुरु आहेत. म्हणून प्राप्त वरानं उठा, जागे व्हा आणि श्री गुरूंना शरण जा. म्हणून श्री गुरूंना शरण जा. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. जीवत्वाचा अंत जर करायचा असेल तर फक्त श्री गुरूंना आणि श्री गुरूंनाच शरण जावं लागेल. त्यांनी सांगितलेलं साधनच तया जाणावे, सेवावे, धरावे, तयांचे संपूर्ण ऐकावे, याला शरणागती असं म्हणतात. नुसतं शरण जा म्हणजे गुरु पौर्णिमा आली आता. फार आपल्या सगळ्यांच्या वृत्तींना उधाण आलेलं आहे. श्री गुरूंप्रती श्रद्धा उफाळून आलेली आहे. एकदा श्री गुरु पौर्णिमेला श्री गुरूंना नमस्कार केला, पाकिट दिलं की जबाबदारी संपते का? नाही हो, नाही. हे कसं आहे, ही कृती कशी आहे माहितीये? अंथरुणावर गाढ झोपलाय, अलार्म वाजला उठण्याचा, तो उठतो. कोण? मालक. मालक उठतो आणि अलार्म बंद करतो आणि परत झोपतो. आणि बाजूला असलेला जो कुत्रा तो अलार्म ऐकून दचकून उठतो आणि तो फिरत राहतो, फिर फिर. पण मालक झोपून राहतो. अलार्म कोणासाठी होता? मालकासाठी होता. तसं आहे. बस तेवढा तो जागा होतो अलार्म बंद करण्यापुरता. आम्ही तेवढंच पुरतं जागा होतो. गुरुपौर्णिमा आहे, श्री गुरूंचं दर्शन आणि एरवी चान्स आला तर दर्शन, दर्शनापुरताच आम्ही जागे असतो. पण दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, इथे आम्ही झोपलेलो असतो. आणि म्हणून आम्हाला श्रुती टाहो फोडून सांगते की दर्शन मात्रे मन कामना पूर्ती म्हणजे निकाम होण्यासाठी. तिथे जाग राहा. त्या दर्शनाने मी निकाम होतोय का? मी निस्पृह होतोय का? तिथे जाग राहा आणि म्हणून उठा. उठल्याशिवाय कसं जाग व्हावं? म्हणून उठा हे आम्हाला श्रुती सांगते आहे. आणि परंतु एवढं अवघड आहे हो हे. झोपेतून उठणं, उठल्यानंतर जाग होणं, दोन प्रक्रिया. नुसतं उठायचं नाही तर जाग व्हायचं, आणि जाग नाही व्हायचं नुसतं तर श्री गुरूंना शरण जायचं. परत आहे त्रिसूत्री. मला म्हणता सगळे तुम्ही काही नेहमी त्रिसूत्रीच सांगता. अहो त्रिपुटीच्या पलीकडे जायचंय आम्हाला. म्हणून त्याला धरून जावं लागेल. म्हणून उठा, जागे व्हा, श्री गुरूंना शरण जा. तेव्हा सद्वस्तुसी मिळवी श्री गुरु, शिष्यासी मिळवी शिष्यासी मिळवी सद्वस्तुसी श्री गुरु. बस आता बरोबर आहे. अशा पद्धतीचा मेळ घालण्यासाठी आम्हाला 3 गोष्टी कराव्याच लागतील की नाही. आणि ह्या 3 गोष्टी करणं अतिशय कठीण आहे. किती कठीण आहे हो. श्रुती सांगते आम्हाला, आम्हाला घाबरत नाहीये श्रुती, धाक नाही दाखवत आहे. पण कधी कधी धाकही दाखवावं लागतं ना मुलांना. तू जर आता उठला नाहीस तर बघ, मी तुला शिक्षा करेन. तुझ्या टीचर तुला शिक्षा करतील. मग खडबडून उठतो. म्हणजे धाक आवश्यकच आहे जीवाला. धाक दाखवावाच लागतो. माया कशी धाक दाखवते जीवाला? दाखवते की नाही माया धाक जीवाला? कशी दाखवते? इतका पैसा कमवून ठेव, नाहीतर म्हातारपण कष्टात जाईल, दुःखी जाईल. धाकूला
धाक दाखवला की नाही मायेने जीवाला, आणि मायेने धाक दाखवल्याबरोबर हा जीव लागला ना संपत्ती तो अर्थ गोळा करायला. मायेचा धाक आहे की नाही, मायेचा धाक कशाला घेता, त्याची भीती कशाला बाळगता. मग धाक कोणाचा घ्या, श्रुतीचा घ्या. म्हणजे आम्हाला धाकाची सवय आहेच. चिंतून ठेवी रोपणे आत्मज्ञान, श्रुती संत सांगतात ते. माया सांगते की जमवून ठेवी धन, ही माया सांगते हा मायेचा धाक, नाही तर कठीण जाईल. श्रुतीचा सांगते की आत्मज्ञान चोखणे करून ठेव, परंतु असा धाक दाखवल्याशिवाय मी करत नाही. म्हणून किती कठीण आहे हा आत्मज्ञानाचा मार्ग. सुरी धारदार सुरी आहे. 5 मिनिटं जास्ती घेणार आहे, उशीर 5 मिनिटं सुरू केलंय म्हणून. धारदार जी सुरी आहे ही, त्या धारदार सुरीवरून चालणं किती कठीण आहे हो. चालू शकतो का आपण? अजिबात चालू शकत नाही. पाय ठेवल्याबरोबर पायाला भेट, जखम, भळभळ रक्त, दुःख, हे जेवढं कठीण आहे तितकंच कठीण शूरस्य धारा निशिदा दुरत्तया. तितकाच हा मार्ग चालण्यास अतिशय कठीण आहे. चालण्यास बरं का, परोक्ष ज्ञानाने समजलं, सगळं समजलं आम्हाला. आत्मज्ञान म्हणजे काय ताई, आता काही सांगू नका. बर, चालून दाखवा. ऑपरेशन होतं गुडघ्यांचं, डॉक्टर म्हणतात सक्सेसफुल ऑपरेशन. पण नुसत्या सक्सेसफुल वर ते थांबतात का? पेशंट तरी थांबतो का? आता चालून दाखवा म्हणतात. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का? चालून दाखवा. मग तो पेशंट जेव्हा चालतो चांगलं, तेव्हा डॉक्टर म्हणतो की हो आता सक्सेसफुल झालं. तसं परोक्षत्वाने सगळं आत्मज्ञान कळलं हो. आत्मा म्हणजे काय, श्री गुरु म्हणजे काय, श्री गुरु शिष्याला सद्वस्तूची कथा मेळ घालून देतात. सगळं कळलं. पण चालून दाखवा. उठा, जागे व्हा, चालून दाखवा. आता कठीण आहे. किती कठीण आहे. धारधार सुरीवरून चालण्यासारखं कठीण आहे. आणि आमचं बोथड अंतःकरण असतं. म्हणून आम्हाला सुरीचा धार सुद्धा, किती बोथड अंतःकरण आहे, ती सुरीची धार सुद्धा आम्हाला जाणवत नाही. इतकं बोथड अंतःकरण, अॅनेस्थेशिया दिल्यासारखं अंतःकरण. अंतःकरणाला अॅनेस्थेशिया, त्याच्यामुळे ती शूरस्व धारा आम्हाला कळतच नाही. कळत नाही. आणि ते कळायचं असेल तर त्याच्यातून बाहेर यावं लागेल हो आम्हाला. आणि अत्यंत कठीण असा मार्ग आहे. असं कोण सांगत आहे? असे तत्वज्ञानी लोक सांगतात. म्हणजे सगळे संत पण आम्हाला सांगतात आहे. मग या मायेच्या धाकातून निघा, संतांच्या श्रुतीच्या धाकामध्ये राहा. आणि अशा पद्धतीने जर आम्ही या श्रुतीच्या धाकामध्ये राहिलो, तरच आम्ही उठू, जागे हो, श्री गुरूंना शरण जाऊ. सद्गुरु म्हणे ते तुची, अंतरी ठसे ते मीची. ज्यावेळी श्री गुरु सांगतात की ते तू आहेस, तत्वमसीचा बोध ज्यावेळेला ते करतात, ती जाणीव आमच्या अंतःकरणात ज्यावेळेला ते तयार जाणीव करून देतात, तू ब्रह्म आहेस. फोडून शब्दांचे अंतर, शब्दामधलं अंतर फोडतात श्री गुरु, विशदीकरण करतात. सद्गुरु म्हणे ते तुची, अंतरी ठसे ते मीची. ज्यावेळेला त्या शब्दात फोडून शब्दांचे अंतर विशद करून शब्द सांगतात, शब्दांमधलं अंतर फोडतात. आणि विशदीकरणानंतर ते निधिध्यासन सांगतात. त्यावेळेला अंतरी ठसे मीची, त्याच वेळेला अंतरंगामध्ये मी ठसतो. आणि मग एकदा हा मी आत्मस्वरूप मी ठसला न हो अंतःकरणात, की मग मी आणि तू हे सगळं विलयाला जातो. निधिध्यासनानंतर निर्णय शिष्याचा. आणि मग वस्तू मिळवी शिष्यासे. वस्तू म्हणजे सद्वस्तूसी मिळवी शिष्यासे. एवढं श्री गुरु शिष्यासाठी करतात. म्हणून ब्रह्मरूप श्री गुरु शिष्याची साथ नाही सोडत हो. म्हणून शिष्य अनाथ होतो. श्री गुरु प्राप्तीनंतर अनाथ होत नाही. आणि अशा
गुरु आत्मज्ञानाचं जे प्रांगण, काकांनी प्रांगण म्हटलंय, अंगण नाही म्हटलं. अंगणाला कुंपणाची मर्यादा असते, मर्यादित असतं ते अंगण. आणि प्रांगण, खेळाचं प्रांगण. या खेळाच्या प्रांगणात या, मैदानात या. आपण घराच्या अंगणाला मैदान नाही म्हणत कधी, कारण त्याला मर्यादा असते, ते मर्यादित असतं कुंपणाने, म्हणून त्याला अंगण म्हणतो. पण प्रांगण हे अमर्यादित असतो, विस्तीर्ण असतो, म्हणून त्याला प्रांगण असं म्हणतात. आणि म्हणून काका म्हणतात की सूक्ष्मपणाची परिसीमा असलेलं आत्मज्ञानाचं जे प्रांगण आहे ना, हे गुरु कृपेने दिसतं. म्हणजे आम्हाला मर्यादित अंगणातून श्री गुरु प्रांगणात नेतात, अमर्याद तत्वाकडे नेतात. म्हणून ते प्रांगण गुरु कृपेने दिसतं. मर्यादित याच्यामध्ये आम्ही असतो, जीव अल्पव्यापी आहे. आणि ह्या अल्पव्यापी मधून श्री गुरु आम्हाला सर्वव्यापीत्व शिकवतात. ईश्वर हा सर्वव्यापीत्व आहे हे आम्हाला श्री गुरु सांगत असतात. तो सगळ्यांमध्ये आहे हे श्री गुरु सांगत असतात. शास्त्रांनी सांगितलंय हो, पण नाही कळत आम्हाला. पण श्री गुरु जेव्हा सांगतात तेव्हा कळतं की बाबा रे, सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, तो सगळ्यांचा नियामक आहे, तोच अंतरात्मा आहे. आणि त्याचंही सर्वव्यापीत्व सांगितल्यानंतर आम्हाला निरपेक्ष व्यापक सांगतात की त्या ईश्वराचं सुद्धा अधिष्ठान परब्रह्म आहे, ते तू आहेस. चल, अंगणात कशाला खेळतोस रे, चल बाहेर ये. आणि सर्वत्र आता तूच आहे, मीच सर्वत्र आहे, ही अनुभूती आणून देणारे श्री गुरु आहेत. आणि आम्हाला अंगणातून प्रांगणात यायला अत्यंत कठीण आहे. अहम ममत्वाच्या बेड्या, ते कुंपण जे आहे ना आमच्या अंगणाला घातलेलं, ते अहम ममत्वाचं आहे. हे तोडून आम्हाला बाहेर येणं अत्यंत कठीण आहे. किती कठीण आहे? धारदार सुरीवर चालणं इतकं कठीण आहे. अतिशय कठीण मार्ग आहे. आणि हा, ही अखंड वाटचाल आम्हाला दृढ निष्ठा ठेवून करायची आहे. अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून शिकवावे आपल्या मनासी क्षणाक्षणा. आपल्या मनाला आम्हाला क्षणाक्षणाला शिकवावं लागतं. म्हणून क्षणाक्षणाला साधकाला मी साधक आहे या जाणीवेमध्ये राहावं लागतं. बस, मी साधक आहे या जाणीवेत राहायचं, अंतरंगावर लक्ष ठेवायचं. म्हणून उठा, फक्त मुमुक्षु नाहीये, मी साधक आहे, उठा. साधकत्व घेऊन उठा. आणि साधकत्व घेऊन उठल्यानंतर जागे व्हा, म्हणजे स्वतःच्या अंतरंगावर लक्ष ठेवा, आपल्या विकार उर्मिळेवर नियंत्रण ठेवा, मनामधल्या क्रिया प्रतिक्रियांचा खेळ कमी करा, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. माझ्या आसक्तीवर लक्ष ठेवून अनासक्त वृत्तीने प्रपंचात राहायचंय, मन शुद्ध करायचंय. जागं व्हा, अंतर्मुख व्हा, परिपक्व व्हा, श्री गुरूंना शरण जा, तेव्हा हे सगळं जमेल. बस. आणि गुरु, शास्त्र आणि साधना एवढं एकमेव लक्ष बनवायचं. आणि हाच पुरुषार्थ आहे, हाच या श्रुतीचा अभिप्राय आहे. श्रुती आम्हाला हेच सांगते आहे. म्हणून उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरांनी बोधत, शूरसधारा निशिता दुरतया, दुर्गेत पथस्तत कवयन वदंती. या धाकातून आम्हाला पलीकडे जायचं आहे, श्री गुरूंचं बोट धरून. सगळेजण आपण अंगणातून प्रांगणात नक्की जाऊ, आणि त्याच्या प्रांगणातून सुद्धा अमर्यादित तत्वाकडे वाटचाल करून अमर्यादित तत्वरूप होऊ, एवढी प्रार्थना श्री गुरूंच्या चरणी करते. आणि आजच्या चिंतनाला विराम देते. उद्या शुक्रवार आहे, आपला स्वाध्याय मंच आहे. सर्व साधकांना विनंती करते की उद्याचा स्वाध्याय मंच 18वा अध्यायाचं, म्हणजे गीतेचा जो कळस अध्याय आहे, त्याचं त्या कळस अध्यायावर निरूपण करणार आहेत अकोल्याच्या डॉक्टर वसुधा देव, ज्यांनी आपली जय जय शुद्धे आणि आनंदाचे डोही ही चॅनल सतत कार्यरत ठेवतात. ऍक्टिव्ह असते ती चॅनल, आणि त्या चॅनल पण तयार त्यांनीच केली आहे. अशा डॉक्टर वसुधा देव उद्या
अत्यंत अभ्यासपूर्ण चिंतनातून हा सारांश मांडणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी तितक्याच तळमळीने आणि एकाग्रतेने या ठिकाणी हजर राहावे विनंती करते आणि आज या ठिकाणी विराम देते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम राम